होता ढब्बू. ढब्बूचं खरं नाव होतं दीपक. दीपक होता चांगला गुबगुबीत. त्याचं गोल मटोल शरीर पाहून सगळे त्याला हसायचे. त्याची आई मात्र त्याला जवळ घ्यायची, त्याचे गालगुच्चे घ्यायची, त्याला अंजारायची, गोंजारायची आणि म्हणायची, ए कोणी नाही हा हसायचं माझ्या ढब्बूला. ढब्बू माझा लाडका आहे, ढब्बू माझा शहाणा आहे. आता आईच ढब्बू म्हणायला लागल्यावर सगळ्यांनी त्याला ढब्बू म्हणायला सुरुवात केली. ढब्बू जरा मोठा झाला, शाळेत जायला लागला. आई रोज सकाळी त्याला लवकर उठवायची, दात घासायची, दूध द्यायची, आंघोळ घालायची, सगळी तयारी करून शाळेत पाठवायची. ढब्बू मोठा होत गेला तरी लवकर उठायचं, शाळेत जायचं, अभ्यास करायचा, खेळायचं, नाचायचं, गाणी म्हणायची. काहीही त्याला आवडायचं नाही. शाळेमध्ये वार्षिक स्नेहसंमेलनाची तयारी सुरू झाली. त्यामुळे शाळा लवकर सुटली. ढब्बूचे मित्र मात्र शाळेतच थांबले. कोणी खेळासाठी, कोणी नाटकासाठी, कोणी नाटकाच्या तयारीसाठी. ढब्बूचा कशातच भाग नव्हता. त्यामुळे तो एकटाच घराकडे निघाला. वाटेत एक नदी लागायची. एरवी नदीवरचा पूल ओलांडताना सगळे पाण्याकडे पाहत गप्पा मारायचे. पण आज ढब्बू एकटाच होता. पूल ओलांडल्यावर तो एका झाडाखाली बसला. गालाला हात लावून पाण्याकडे पाहत विचार करायला लागला, सगळ्यांना कशा कशात भाग घ्यायला मिळालाय, मलाच नाही. आई म्हणते बाईंनी विचारल्यावर तू बोट वर केलं नसशील. पण खरं सांगू, मी बोट वर केलं होतं, पण मला कशात घेतलंच नाही. सगळे वाईट आहे. त्याला तहान लागली. त्यानं दप्तरातनं पाण्याची बाटली काढली, तोंडाला लावली. पण हे काय, तोंडात पाणीच पडेना. त्यानं बाटलीकडे पाहिलं. बाटलीत तर पाणी आहे, मग काय येत नाहीये? ढब्बूला प्रश्न पडला. त्यानं बाटलीकडे निरखून पाहिलं. शी, झुरळ बसलंय बाटलीच्या तोंडाशी, मग पाणी कसं येईल? असं म्हणत त्यानं बाटली उलटी केली. अरे थांब थांब, पडेन ना मी खाली. अचानक कोणाच्या तरी बोलण्याचा आवाज आला. ढब्बूनं इकडे तिकडे पाहिलं, कोणीच नव्हतं. बोलण्याचा तर आवाज येतोय, आणि कुठून येतोय? त्यानं पुन्हा बाटली उलटी केली. पुन्हा आवाज आला. अरे ढब्बू, पडेन ना मी. ढब्बू घाबरला. दप्तर उचलून पळत सुटला. कसा बसा घरापर्यंत आला. धाबा टाकत उभा राहिला. पाहतो तर काय, दाराला कुलूप. आई बाहेर गेली होती. कुलूप पाहून ढब्बू हिरमुसला. पायरीवर बसला. त्याला तहान लागलीच होती. पुन्हा बाटली त्यानं तोंडाशी नेली आणि चटकन बाजूला घेतली. शिशी, झुरळ आहे ना बाटलीत, नकोच हे पाणी प्यायला. त्यानं बाटलीकडे नीट निरखून पाहिलं. झुरळ पाण्यावर तरंगत होतं. त्यानं बाटली शेजारच्या कुंडीमध्ये ओतली. आता पाणी पडलं, पण झुरळ बाटलीतच राहिलं. अरे ढब्बू, मी झुरळ नाही, हे बघ मला हातपाय आहेत, मला बाहेर काढ. तू असं कर, बाटली आडवी धर, मग मी चालत बाहेर येईन. ढब्बूची खात्री झाली की आवाज बाटलीतूनच येतोय. त्यानं मग बाटली आडवी धरली. तो प्राणी चालत चालत बाटलीच्या बाहेर आला. गाणं म्हणत नाचायला लागला. ढब्बूनं त्याला उचलून दप्तरावर ठेवलं आणि विचारलं, तू कोण आहेस? तुझा मित्र. माझं नाव वामन. मी तुझ्याशी गप्पा मारायला, खेळायला आलोय. उपयोग काय, मला कोणी घेतच नाही. असं कसं रे? ढब्बूनं गाल फुगवून हे सगळं म्हटलं. मला बरोबर घेऊन चल, बघ सगळेजण सगळ्यांमध्ये घेतील तुला. असं? पण हे खरं का? आणि मी तुला नेऊ कसा? ढब्बूनं अडचण मांडली. बाटलीतून येतो की मी तुझ्या बरोबर. रोज तू स्वतः बाटली स्वच्छ भरायची, त्यात मला ठेवायचं की मी तुझ्या बरोबर येईन. ढब्बूला वामनने सांगितलेली युक्ती फारच आवडली. पण त्याला एक शंका आली. त्यानं म्हटलं, शी,
पण तू बाटलीत शू केलीस म्हणजे तुझ्या शूचं घाणेरडं पाणी मी पिऊ? ढब्बू चिडक्या स्वरात म्हणाला. अरे मी काही खात पित नाही, मग मला शी शू कशी होईल? हे बघ, मी खूप स्वच्छ, आनंदी आणि उत्साही आहे. मी तुझ्याबरोबर असलो की तुला सगळ्यामध्ये भाग घेता येईल. तुझा अभ्यास चांगला होईल. तुला गृहपाठाचा कंटाळा येणार नाही. वामनचं हे उत्तर ऐकून ढब्बू खुदकन हसला. ढब्बू, तुझी आई आली. मी फक्त तुलाच दिसतो. ठेव मला आता बाटलीत. वामननं ढब्बूला सावध केलं. ढब्बूनं घाईघाईनं त्याला बाटलीत भरलं, दप्तरामध्ये ठेवलं. गालाला हात लावून खुदू खुदू हसायला लागला. तेवढ्यात आई आलीच. आज अगदी खुशीत दिसतीये स्वारी. एवढं कसलं हसू येतंय रे? आईनं विचारलं. भाजीच्या पिशव्या सांभाळत आई उभी होती. ढब्बूनं आईच्या पायांना मिठी मारली. ए ढब्बू, नुसता मिठी काय मारतोस? आईच्या हातातलं ओझं घे, वामननं सुचवलं. ढब्बू म्हणाला, आई दे ना तुझ्या हातातली पिशवी. असं म्हणून आईच्या हातातली एक पिशवी सुद्धा घेतली. आईला फार आनंद झाला. ढब्बूचा पापा घेत म्हणाली, अगं बाई, माझा ढब्बू किती शहाणा झालाय, मला मदत करायला लागलाय. आई बरोबर ढब्बू घरात आला. दूध पिऊन परत घरातच खेळायला लागला. वामन ओरडला, ए ढब्बू, घरात नको खेळूस, चल बाहेर. बाहेर मुलं खेळतायत, तिकडे चल खेळायला. ढब्बू बाहेर गेला. रोज तो पायऱ्यांवर बसून नुसतं पाहायचा. आज तो खेळायला आला म्हटल्यावर मुलांनी त्याला खेळायला घेतलं. ढब्बूला खूप आनंद झाला. केवढी मज्जा आली. रात्र झाली तशी ढब्बूनं बाटली धुतली, स्वच्छ पाण्याने भरली आणि उशापाशी ठेवली. सकाळ झाली. आईनं उठवायच्या आधीच वामननं त्याला जागं केलं होतं. ढब्बू अंथरुणातून उठून स्वयंपाकघरात जायला लागला. तसं वामन म्हणाला, ए ढब्बू, अंथरुणावर. ढब्बूनं चादरीची घडी घालायला सुरुवात केली. जमतंय कुठे? त्याला काही जमेना. वामन म्हणाला, अरे टोकाला टोक लाव. मग वामन सूचना देत राहिला. ढब्बू तसं तसं करत राहिला. आज ताईनं पाहिलं. ढब्बूची पप्पी घेत ती म्हणाली, ढब्बू किती शहाणा झालायस. आज ढब्बूनं स्वतःचं सगळं स्वतः आवरलं आणि सगळ्यांबरोबर शाळेत आला. आज त्याचा गृहपाठही बिनचूक झाला होता. बाईंनी शाबासकी दिली त्याबद्दल त्याला. ढब्बूनं बाटली तोंडाशी नेऊन तिची पापी घेतली आणि म्हणाला, वामन आहे ना माझ्याबरोबर, म्हणून असं झालं. ढब्बू खुदकन हसला. आता बाई गाणं म्हणत नाचायला शिकवायला लागल्या. बाटलीतला वामन ढब्बूला म्हणाला, नाच ना, जोरात गाणं म्हण, मोठ्यांदा. वामननं सांगितल्यासारखं ढब्बू करायला लागला. बाईंचं त्याच्याकडे लक्ष गेलं. त्या म्हणाल्या, अरे दीपक, तुझा आवाज किती छान आहे आणि तू नाचतोसही चांगला. असं कर, आजपासून तू नाचाच्या प्रॅक्टिसला थांब. बाटली तोंडाशी घेऊन ढब्बू म्हणाला, थँक्यू वामन. खेळायच्या तासाला मुलं चेंडू खेळायला लागली. वामन म्हणाला, अरे मार जोरात लाथ, काही लागत बिगत नाही, दे दणादण. वामननं ढब्बूला प्रोत्साहन दिलं. ढब्बूनं चेंडूला जोर जोरात किक मारायला सुरुवात केली. चेंडू मागून धावायलाही सुरुवात केली. अरे दीपक, तू किती छान खेळतोस. बाईंनी पुन्हा कौतुक केलं. शाळेत बाईंनी कौतुक केलं, घरी ताईनं कौतुक केलं. आई तर काय नेहमीच कौतुक करते. आता तर दादा, बाबा, मित्र सगळेच कौतुक करायला लागले. ढब्बूला खूप आनंद झाला. ढब्बू आता वरच्या वर्गात गेला. पावसाळा आला. पाऊस पडायला लागला. गटारं, नद्या सगळे भरभरून वाहायला लागले. पाण्यातनं, चिखलातनं ढब्बू मित्रांबरोबर ये जा करायला लागला. पाणी प्यायला लागला. असं होताना एकदा बाटली हातातनं निसटली आणि गटारात पडली, वाहून जायला लागली.
ढब्बू तिला पकडण्यासाठी गटाराच्या कडेकडेनं धावायला लागला, पण बाटली वाहत वाहत लांब गेली. आता डब्बूला रडू आलं. बाटलीतला वामन गेला, आता आपल्याला कोण मदत करणार? तो हुंदके देऊन देऊन रडायला लागला. तेवढ्यात त्याला आवाज आला, डब्बू घाबरू नकोस, जाऊ दे बाटली गेली तर, मी आहे ना. अरे मी तर तुझ्या मनात बसलोय, आता मी कायमच तुझ्या बरोबर आहे. वामनचा आवाज ऐकून ढब्बूला खूप आनंद झाला आणि त्यानंतर त्याचा आनंद कधीच नाहीसा झाला नाही, कारण तो नेहमीच अभ्यासात खेळात चांगला राहिला. सगळे त्याचं कौतुक करायला लागले आणि ढब्बू एक आनंदी, अभ्यासू आणि हुशार मुलगा झाला.